मित्रांनो, समस्या तर प्रत्येकाच्या जीवनात येतच असतात, पण यशस्वी तेच लोक होतात जे ठामपणे लढतात, जे प्रत्येक समस्येचा सामना करतात. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मकर राशीचे 11 नोव्हेंबर ते 11 मार्च पर्यंतचे संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, वर्ष 2026 लवकरच सुरू होणार आहे, पण तुम्ही 2026 वर्षाचं थंबनेल आधीच पाहिलं असेल. खूप मोठा परिवर्तन होणार आहे. 2026 सुरू होण्याआधीच म्हणजेच 11 नोव्हेंबर 2025 रोजी बृहस्पती, ज्युपिटर, ज्यांच्याकडे सर्वाधिक जबाबदारी आहे, ते वक्री होत आहेत. 11 मार्च 2026 पर्यंत एकूण 120 दिवस. तर हे गुरुचं वक्री होणं म्हणजे मकर राशीसाठी कशा प्रकारे परिणामकारक ठरेल, कोणत्या घरात ते वक्री होतील, तुमच्या जीवनात सकारात्मक की नकारात्मक परिणाम देतील, याची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जन्म राशी म्हणजे चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीनुसार सल्ला हवा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की विचारा. चला, आधी थोडक्यात समजून घेऊया की वक्री म्हणजे काय असतं. जेव्हा सगळे ग्रह सूर्याभोवती त्यांच्या कक्षेत ऑर्बिटमध्ये फिरत असतात, प्रत्येक ग्रहाची गती निश्चित असते. गुरु 1 वर्षात 1 संपूर्ण कक्षा पूर्ण करतो, शनी वर्षभर, मंगळ 45 दिवस, राहू केतू 6 महिने, शुक्र 1 दिवस. जेव्हा एखादा ग्रह आपल्या गतीने चालतो पण काही काळासाठी हळूहळू जातो आणि पृथ्वी आपल्या कक्षेत असते, तेव्हा पृथ्वीवरून पाहिल्यास तो ग्रह मागे जाताना दिसतं. खरे तर ग्रह मागे जात नाही, फक्त पृथ्वी आणि त्या ग्रहांच्या गतीमधील फरकामुळे असं दिसतं. पण जेव्हा ग्रह वक्री होतो आणि ज्या घरात वक्री होतो त्या घराशी संबंधित उलटा परिणाम आपल्यावर दिसू शकतो. कारण वक्री ग्रह त्या घराशी संबंधित गोष्टींच्या पूर्ततेसाठी आंतरिकपणे काम करतो. जर तो चांगल्या घरात असेल तर चांगलं करतो, जर वाईट घरात असेल तर वाईट परिणाम आणू शकतो. मकर राशीसाठी बृहस्पती 7व्या घरात वक्री होणार आहेत. 7वं घर म्हणजे पार्टनरशिप, वैवाहिक जीवन, डेली कमाई, जीवनसाथीचा स्वभाव इत्यादींसाठी संबंधित मानलं जातं. जर तुमचा लाईफ पार्टनर नोकरीत नव्हता आणि तुम्हाला काही संयुक्त योजना करायची होती तर हे वक्री खूप सकारात्मक परिणाम देतील. डेली इन्कम किंवा मार्केटशी संबंधित कामात ग्रोथ दिसून येईल. 7व्या घरातील गुरु वक्री तुम्हाला पार्टनरशिपमध्ये वाढ आणून देईल, मोठा निर्णय घेण्याची संधी तुम्हाला देईल. जर तुम्ही सिंगल आहात आणि लग्नाची योजना करत होतात तर 120 दिवसाच्या आत तुम्हाला योग्य व्यक्ती भेटू शकतो, संबंध स्थिर होऊ शकतो. त्यासोबतच 6व्या घरातही बृहस्पतीचे परिणाम दिसून येतात. शत्रू वाढू शकतात, कर्ज किंवा लोन घेण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी, पर्सनल लोन, स्टडीज किंवा वाहनासाठी लोन घेता येईल. जर तुम्ही स्पोर्ट्स, योगा किंवा काही क्लासेस जॉईन करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 6व्या घरात वक्री गुरुचा परिणाम विपरीत राजयोग तयार करतो. ज्या मकर राशीच्या व्यक्तींना दीर्घकाळ अडचणी होत्या ते 3 डिसेंबर ते 11 मार्च दरम्यान त्या अडचणीमधून सुटू शकतात. 3 डिसेंबरपासून शत्रुता लक्षात ठेवावी. वाणीवर नियंत्रण ठेवा. शारीरिक आरोग्यासंबंधित लक्ष, शोल्डर, लोअर बॅक पेन, जिम करत असाल तर काळजी घ्या. फॉरेन इन्कम किंवा फॉरेन जॉबमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. फॅमिली प्लॅनिंग किंवा संतान संबंधित गोष्टींमध्ये चांगले परिणाम दिसू शकतात. आरोग्य, इम्युनिटी, हॉस्पिटल किंवा वैद्यकीय दौऱ्यांमध्ये थोडा वेळ लागू शकतो, पण थोडा संयम ठेवावा. 10व्या घरातील काम म्हणजेच टीम मॅनेजमेंट, बँकिंग, कन्सल्टिंग, डॉक्युमेंटेशन, पब्लिक रिलेशनशिप, मार्केटिंग किंवा जॉबसाठी हे 3 डिसेंबर नंतर फायदेशीर आहे. म्हणजे बृहस्पतीचे वक्री परिणाम मकर राशीसाठी वर्ष 2026ची खूप मोठी सकारात्मक बातमी आहे. यासाठी तुम्ही उपाय करा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुम्हाला फायदेशीर असणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.